नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिव्हर्स UPSCच्या PIB लेक्चर सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण 3 जुलै 2026 रोजी आपली UPSC आणि राज्यसेवा एक्झामच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे प्रेस रिलीजेस आलेले आहेत त्याची माहिती या लेक्चरमध्ये घेणार आहोत. UPSC प्रिलिम्स 2026मध्ये PIBमधून थेट 35 प्रश्न विचारण्यात आलेले होते. UPSCचे चेअरमन अजय कुमार यांनी ट्विट करून सांगितलं होतं की UPSC पेपर सेट करण्यासाठी PIBचा अधिकृत सोर्स म्हणून वापर करतो. त्याचबरोबर UPSCच्या मुख्य परीक्षेमध्ये देखील PIBमधून डायरेक्ट प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर मुख्य परीक्षेच्या व्हॅल्यू ॲडिशनसाठी सुद्धा PIB खूप महत्त्वाचं असणार आहे आणि त्यामुळे मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्या UPSC आणि राज्यसेवाच्या विद्यार्थ्यांसाठी ही जी लेक्चर सिरीज आहे ती महत्त्वाची असणार आहे. तर आपली पहिली जी प्रेस रिलीज आहे ती मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट आणि एकंदरीतच भारताचं हायस्पीड रेल्वेचं जे भविष्य आहे या संदर्भात असणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयातर्फे ही प्रेस रिलीज जारी करण्यात आलेली आहे. जनरल स्टडीज पेपर 3मधला पायाभूत सुविधा म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चरचा जो टॉपिक आहे त्याच्याशी तुम्ही या आर्टिकलला लिंक करू शकता. तर याची पार्श्वभूमी किंवा कॉन्टेक्स्ट काय आहे, तर आपला जो मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रोजेक्ट्स किंवा मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट जो आहे त्याचं जे काम आहे तो वेगाने सुरू आहे आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो ऑगस्ट 2027पर्यंत कार्यरत होईल असं सरकारचं उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर हा जो मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट आहे तो पुढे जे आपण 7 आणखीन नवे बुलेट ट्रेन प्रोजेक्ट्स उभे करणार आहे, 7 आणखीन नवे जे हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर्स उभे करणार आहेत त्याच्यासाठी हा मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट रोडमॅप किंवा एक ब्ल्यू प्रिंट म्हणून काम करणार आहे. हा मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट्स उभा करताना आपल्याला जे अनुभव आलेले आहेत मग ते टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून असो किंवा मग डिझाईनच्या दृष्टिकोनातून असो, मॅन्युफॅक्चरिंग प्रोक्युरमेंटच्या दृष्टिकोनातून असो किंवा ह्युमन रिसोर्स ट्रेनिंगच्या दृष्टिकोनातून असो, हे जे आपल्याला अनुभव आलेले आहेत मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट उभा करताना ते अनुभव पुढे जे आपण 7 नवीन बुलेट ट्रेन प्रोजेक्ट उभे करणार आहेत त्यासाठी एक प्रकारचा रोडमॅप किंवा एक प्रकारचा ब्ल्यू प्रिंट म्हणून काम करणार आहेत. आता हा जो मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट आहे तो एकूण 508 किलोमीटरचा असणार आहे. त्यापैकी गुजरातमध्ये हा 348 किलोमीटरपर्यंत असणार आहे, दादरा नगर हवेलीमध्ये 4 किलोमीटरपर्यंत असणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये 156 किलोमीटरपर्यंत असणार आहे. याचे एकूण 12 स्टेशन्स असणार आहेत. गुजरातमध्ये टोटल 8 स्टेशन्स असणार आहेत, महाराष्ट्रामध्ये टोटल 4 असणार आहेत आणि हे जे 508 किलोमीटरचं जे डिस्टन्स आहे ते आपण जवळपास 1 तास 58 मिनटं म्हणजे जवळपास 2 तासाच्या ड्युरेशनमध्ये कवर करू शकणार आहे. त्याचबरोबर ही जी बुलेट ट्रेन आहे हिचा जो डिझाईन वेग आहे तो 350 किलोमीटर प्रति तास असणार आहे आणि त्याचा जो प्रत्यक्ष जो वेग असणार आहे तो 320 किलोमीटर प्रति तासापर्यंत असणार आहे. त्याचबरोबर या बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी आपण जे स्लॅब टेक्नॉलॉजी यूज करत आहोत. म्हणजे या बुलेट ट्रेनचे जे ट्रॅक असणार आहेत त्याच्यासाठी त्याचा जो पाया असणार आहे तो आपण सिमेंट कॉन्क्रीटपासून बनवणार आहे आणि त्याला जे स्लॅब असं म्हटलं जाणार आहे. तुम्ही भारताचे जर रेल्वे ट्रॅक पाहिले असतील तर त्या रेल्वे ट्रॅकवरती आपण पाया म्हणून खडीचा वापर करत असतो, पण या जे स्लॅब टेक्नॉलॉजीमध्ये आपण सिमेंट कॉन्क्रीटचा वापर करणार आहे या बुलेट ट्रेनचा पाया उभा करण्यासाठी. त्याचबरोबर ही जी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन आहे ती ऑगस्ट 2027पर्यंत तिचा जो पहिला टप्पा आहे तो कार्यरत होईल असं सरकारचं उद्दिष्ट आहे आणि तो जो पहिला टप्पा असणार आहे तो असणार आहे सुरत ते वापी दरम्यानचा. त्यानंतर हा जो बुलेट ट्रेन प्रोजेक्ट आहे त्यासाठी लागणारे जे घटक आहेत त्यांचं आपण मानकीकरण किंवा स्टँडर्डायझेशन करणार आहोत. म्हणजे काय करणार आहोत तर बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी जे वेगवेगळे घटक आपल्याला लागतात मग ते पायर्स म्हणजे हे जे खांब आहेत किंवा वायरडक्ट्स हे जे ब्रिजचं मटेरियल आहे किंवा ट्रॅक किंवा ट्रेन स्टेशनचं जे स्ट्रक्चर असणार आहे, त्याचबरोबर सिग्नलिंग सिस्टीम, ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशन, हे जे बुलेट ट्रेनसाठी लागणारे जे घटक आहेत त्याचं आपण मानकीकरण करणार आहे, स्टँडर्डायझेशन करणार आहे. म्हणजे काय करणार आहे तर हे जे आता या खांबांचं उदाहरण घ्या तर या खांबांसाठी वापरणारे आपण जे घटक वापरणार आहे किंवा या खांबांची जी लांबी रुंदी असणार आहे किंवा यांचं जे डिझाईन असणार आहे ते
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टबरोबरच इतर जे 7 बुलेट ट्रेन प्रोजेक्ट्स आपण बांधणार आहे त्या सर्वांसाठी सेम असणार आहे. आणि यामुळं काय होणार आहे की हे जे बुलेट ट्रेनसाठी लागणारे जे घटक आहेत ते आपण जलद गतीने मॅन्युफॅक्चर करू शकणार आहे. त्याचबरोबर त्यांचं जे प्रोक्युअरमेंट आहे ते आपण जलद गतीने करू शकणार आहे. त्याचबरोबर हे सर्व घटक बनवण्यासाठी जे ह्युमन रिसोर्स ट्रेनिंग आपल्याला द्यावं लागणार आहे ते सुद्धा सोपं होणार आहे. त्याचबरोबर हे सर्व घटक एकाच मानकाचे वापरल्यामुळे त्यांचं जे ऑपरेशन असणार आहे ते सुद्धा इझी होणार आहे. आणि त्यासाठी आपण या बुलेट ट्रेनसाठी जे आपण घटक वापरणार आहोत त्याचं राष्ट्रीय मानकीकरण किंवा नॅशनल स्टँडर्डायझेशन करणार आहोत. आता याचे 3 प्रमुख फायदे काय असणार आहेत, मी फायदे तर तुम्हाला सांगितलेच आहेत, पुन्हा एकदा पाहूया. तर याचं डिझाईन जे असणार आहे ते युनिफाईड असणार आहे. जसं की हे सर्व आता हे जे पायर्स असणार आहेत ते सर्व प्रोजेक्टसाठी एकाच डिझाईनचे असणार आहेत. हे जे वायाडक्ट्स असणार आहेत म्हणजे हे जे ब्रिजचं स्ट्रक्चर आहे ते सर्व प्रोजेक्टसाठी एकच डिझाईन असणार आहे. तर यामुळे काय होणार आहे की त्याचं मॅन्युफॅक्चरिंग इझी होणार आहे आणि त्यांचे जे प्रोडक्शनसाठी लागणारा जो वेळ आहे त्याची बचत होणार आहे. त्याचबरोबर हे जे मानकीकरण किंवा स्टँडर्डायझेशन केलेले जे सुट्टे भाग असणार आहेत त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग इझी होणार आहे आणि त्यांची खरेदी करणं, त्यांच्यावर देखरेख ठेवणं आणि ते तयार करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं किंवा ते ऑपरेट करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं हे अतिशय स्वस्त आणि सोपं होणार आहे. त्याचबरोबर इथे आपण फक्त पायासाठी लागणारं जे स्ट्रक्चर आहे ते मातीच्या प्रकारानुसार वेगवेगळं असणार आहे. बाकी जे ओव्हरहेड स्ट्रक्चर असणार आहे ते सगळं सेम असणार आहे आणि त्यामुळे एकूण बांधकाम प्रक्रिया जी आहे ती वेगवान होणार आहे. त्यानंतर या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टद्वारे मेक इन इंडियाला सुद्धा चालना मिळणार आहे. ते कशा प्रकारे तर पाहूया. आपलं जे इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नईमधली आणि त्याचबरोबर भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड यांच्या भागीदारीने आपण बुलेट ट्रेनसाठी आवश्यक असणारे जे 280 किलोमीटर प्रति तासाचे जे ट्रेन सेट्स असणार आहेत ते आपण डिझाईन करत आहोत. त्याचबरोबर बुलेट ट्रेनसाठी लागणारे जे B28 कोच आहेत त्यांचं उत्पादन करण्यासाठी बेंगलोर येथे आदित्य नावाचं एक उत्पादन संकुल सुरू करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर बुलेट ट्रेनसाठी लागणारे जे स्लॅब ट्रॅक आहेत किंवा ज्या क्रेन्स आहेत किंवा हायस्पीड रेल्वे बांधकामासाठी लागणारे जे घटक आहेत ते आपल्या भारतीय कंपन्यांद्वारे अंतर्गत बनवले जात आहेत आणि त्यामुळे मेक इन इंडियालासुद्धा चालना मिळत आहे. त्यानंतर भारत मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टनंतर आणखी 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर्स उभे करणार आहे किंवा बुलेट ट्रेन प्रोजेक्ट्स उभे करणार आहे. तर त्यांचं स्ट्रक्चर कशा प्रकारे असणार आहे तर हे जे बुलेट ट्रेनच्या रेल्वेचं जे जाळं असणार आहे ते 4000 किलोमीटरपर्यंत असणार आहे. त्यासाठी येणारा जो खर्च आहे तो 16 लाख कोटींच्या आसपास असणार आहे. आणि त्याचबरोबर हे कोणते कॉरिडॉर्स बिल्ड केले जाणार आहेत तर पहिला आहे दिल्ली वाराणसी आणि हे जे अंतर आहे ते आपण 3 तास 50 मिनिटांमध्ये कवर करू शकणार आहे. दुसरा आहे वाराणसी, पाटणा आणि सिलिगुडी हे जे ईस्टर्न साईडचे जे इंडस्ट्रियल कॉरिडॉर्स आहेत त्यांना जोडणारा हा जो रेल्वे प्रोजेक्ट आहे आणि हे जे डिस्टन्स आहे ते आपण 2 तास 55 मिनिटांमध्ये कवर करू शकणार आहे. त्याचबरोबर साऊथमधले जे मेन इंडस्ट्रियल सिटीज आहेत त्यांना कनेक्ट करणारा जे रेल्वे प्रोजेक्ट आहेत मग ते चेन्नई बेंगळुरू बुलेट ट्रेन प्रोजेक्ट, बेंगळुरू हैदराबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट, चेन्नई हैदराबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट हे सुद्धा या बुलेट ट्रेन प्रोजेक्टच्या अंडर येणार आहे. त्याचबरोबर मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद हे कॉरिडॉरसुद्धा या प्रोजेक्टच्या अंतर्गत बिल्ड केले जाणार आहे. मुंबईहून पुण्याला लागणारं जे अंतर आहे ते फक्त 48 मिनिटांपर्यंत येणार आहे या बुलेट ट्रेन प्रोजेक्टच्या अंतर्गत. त्यानंतर आपली दुसरी जी प्रेस रिलीज आहे ती भारतातील सर्वात जुनं जे वडाचं झाड आहे त्याचं अचूक वयमापन करणं शास्त्रज्ञांना शक्य झालेलं आहे. ही जी माहिती आहे ती विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे प्रसारित करण्यात आलेली आहे आणि हा जो विषय आहे तो UPSC पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे कारण या धर्तीवरती UPSCने पूर्वीसुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. तर कॉन्टेक्स्ट काय आहे, बिहारमधील मुंगेर येथे एका ऐतिहासिक वडाच्या झाडाचं आपल्या शास्त्रज्ञांनी अचूक वयमापन केलेलं आहे आणि त्याचं वय 700 वर्ष असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. आता हा जो रिसर्च आहे तो महत्त्वाचा का आहे, कारण
वय मोजण्याची जी पारंपरिक पद्धत आहे, ज्यामध्ये आपण झाडाचं खोड कापून त्यामध्ये असलेली जी वार्षिक वर्तुळ आहेत ती आपण मोजतो आणि त्याद्वारे आपण झाडांचं वय निश्चित करत असतो. पण आपल्या ट्रॉपिकल रिजनमधली म्हणजेच उष्णकटिबंधीय प्रदेशातील जी झाडं आहेत त्यांच्यामध्ये ही जी वार्षिक वर्तुळं आहेत ती स्पष्ट पद्धतीनं तयार होत नाही आणि त्यांचं कालमापन जे आहे ते या पारंपरिक पद्धतीनं, त्याला आपण डेंड्रोक्रोनॉलॉजी असं म्हणतो, त्या पद्धतीनं करता येत नाही. आणि त्यामुळेच आपल्या या शास्त्रज्ञांनी ट्रॉपिकल रिजनमधल्या झाडांचं वयमापन करण्यासाठी एक अचूक शास्त्रीय पद्धत शोधून काढलेली आहे आणि त्यामुळे ही जी न्यूज आहे ती महत्त्वाची ठरते. जसं की इथे सांगितलेलं आहे की अचूक वय मोजण्याची ही पहिलीच यशस्वी वेळ आहे उष्णकटिबंधीय प्रदेशातील वाड्यासारख्या झाडांची आणि त्यामुळे ही न्यूज सिग्निफिकंट बनते. आता हा जो रिसर्च केलेला आहे तो बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओ सायन्सेसच्या शास्त्रज्ञांनी केलेला आहे. आणि ही जी बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिओ सायन्सेस आहे ती आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत असलेली एक स्वायत्त संशोधन संस्था आहे. त्याचबरोबर हा जो रिसर्च केलेला आहे तो डॉक्टर त्रिना बोस यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर मयंक शेखर आणि डॉक्टर अखिलेश यादव, नॉट अ पॉलिटिशियन अखिलेश यादव बट डॉक्टर अखिलेश यादव यांच्या टीमने हा शोध लावलेला आहे. त्यानंतर हा जो रिसर्च आहे तो क्वाटर्नरी रिसर्च या जर्नलमध्ये पब्लिश झालेला आहे आणि हे जे जर्नल आहे ते विज्ञान क्षेत्रातील एक अत्यंत प्रतिष्ठित असं मानलं जाणारं जर्नल आहे. त्यानंतर जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की उष्णकटिबंधीय प्रदेशातील जी झाडं आहेत त्यांच्यावरती ही जी पारंपरिक झाडांचं पारंपरिक वयमापनाची जी पद्धत आहे ती लागू होत नाही, कारण त्यांच्यामध्ये जे वार्षिक वर्तुळं आहेत ती स्पष्टपणे तयार होत नाहीत. तर त्यासाठी आपल्या शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे की झाडाच्या खोडाचा जो सर्वात जुना गाभा असणार आहे ज्याला आपण पिथ असं म्हणतो, त्याच्यामधून अल्फा सेल्युलोज नावाचा घटक वेगळा केला जातो. आणि हा अल्फा सेल्युलोज घटक का महत्त्वाचा आहे तर हा जो घटक आहे तो झाडांच्या पेशीचा अत्यंत स्थिर घटक मानला जातो आणि त्यामुळे झाडांचं वय निश्चित करण्यासाठी आणि त्याच्या अचूक निष्कर्षासाठी हा घटक खूप महत्त्वाचा ठरतो. तर आता ही संपूर्ण वैज्ञानिक प्रक्रिया कोणती अवलंबली गेलेली आहे त्याची माहिती मी तुम्हाला थोडक्यात देणार आहे. हे महत्त्वाचं नाही आहे, जरी नाही समजलं तरी काही अडचण नाही आहे. तर पहिल्यांदा काय केलं जातं की झाडाचा जो अतिअंतर्गत गाभा आहे, झाडाचा जो सर्वात जुना गाभा आहे ज्याला आपण पिथ असं म्हणतो, त्याच्यामधून लाकडाचे नमुने गोळा केले जातात आणि हे जे लाकडाचे नमुने आहेत त्याच्यावरती केमिकल प्रोसेस करून त्याच्यामधून अल्फा सेल्युलोज हा जो घटक आहे तो शुद्ध केला जातो. त्यानंतर हा जो अल्फा सेल्युलोज आहे तो त्याच्यावरती AMS कार्बन डेटिंग म्हणजेच ॲक्सेलरेटर मास स्पेक्ट्रोमेट्री कार्बन डेटिंगची प्रक्रिया केली जाते. तर यामध्ये काय केलं जातं की हा जो अल्फा सेल्युलोज आहे त्याच्यावरती हाय स्पीड इलेक्ट्रॉन्सचा मारा केला जातो आणि त्याच्यापासून कार्बन आयन्स तयार केले जातात. आता या अल्फा सेल्युलोजपासून जे कार्बन आयन्स मिळालेले आहेत ते ॲक्सेलरेटर मास स्पेक्ट्रोमेट्रीमधून पास केले जातात आणि त्याच्यापासून कार्बन 14 मिळवला जातो आणि ह्या कार्बन 14चा डेटा इंटेल CAL-20 आणि OxCal-20 सॉफ्टवेअरच्या आधाराने तपासला जातो आणि त्याद्वारे या झाडांचं वय निश्चिती केली जाते. कार्बन 14 डेटिंग मेथड काय असतं ते तुम्हाला माहीत असेल. तर या कार्बन 14 डेटिंगच्या मदतीनं आपण या झाडाचं जे वय आहे ते आपण अचूक रीतीने मोजलेलं आहे. लक्षात फक्त एवढंच ठेवा की याच्यासाठी कोणती टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे तर ॲक्सेलरेटर मास स्पेक्ट्रोमेट्री आणि त्याच्यासाठी घटक कोणता वापरलेला आहे तर अल्फा सेल्युलोज. एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. त्यानंतर या रिसर्चचं ऐतिहासिक महत्त्व काय असणार आहे तर उत्तर मुघल काळात किंवा सुरुवातीच्या ब्रिटिश काळामध्ये हा जो बुरा बंगलो आहे तो कन्स्ट्रक्ट केलेला होता आणि हा कन्स्ट्रक्ट करताना त्याच्यासमोर हे जे वडाचं झाड आहे ते लावलं होतं असं ऐतिहासिक समज होता. पण आत्ता जे रिसर्च झालेलं आहे त्या रिसर्चमधून हे सिद्ध झालेलं आहे की या बुरा बंगल्यासमोर असलेलं हे जे वडाचं झाड आहे ते या बंगल्याच्या खूप आधीपासून अस्तित्वात आहे, म्हणजे 700 वर्षापासून अस्तित्वात आहे. या एरियामध्ये जे पूर्वी जंगल अस्तित्वात होतं त्या जंगलाचा एकमेव जिवंत अवशेष या वडाच्या झाडाला आता मानलं जात आहे.
त्यानंतर हा जो संशोधन झालेला आहे त्याचं सांस्कृतिक आणि पर्यावरणीय दृष्टीनं काय महत्त्व असणार आहे, तर या रिसर्चद्वारे आपण आपले जे सांस्कृतिक झाडं असणार आहेत त्यांचं जे वय असणार आहे ते वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे आपण त्यांचं वय निश्चित करू शकणार आहे आणि त्या स्पेसिफिक झाडांना आपण हेरिटेज ट्री म्हणून घोषित करून त्यांचं जतन आपण करू शकणार आहोत. त्याचबरोबर या प्राचीन वृक्षांच्या आधारे आपण प्राचीन काळामध्ये जे हवामान बदल झालेले आहेत, जे पर्यावरणीय बदल झालेले आहेत त्याची माहितीसुद्धा आपण या झाडाच्या आधारे मिळवू शकणार आहे. आणि त्यामुळे हा जो रिसर्च आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि प्रिलिमच्या दृष्टिकोनातून सुद्धा याचं खूप महत्त्व आहे. आता जर तुम्हाला ही न्यूज क्षुल्लक वाटत असेल तर हा UPSCचा जो 2016मधला जो PYQ आहे तो तुम्ही पाहू शकता, अटेम्प्ट करू शकता आणि तुम्हाला कळेल की या धर्तीवर UPSCने पूर्वीसुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर तिसरी जी आपली प्रेस रिलीज आहे ती ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आपल्या 16व्या वित्त आयोगाने ज्या शिफारशी केलेल्या आहेत त्या संदर्भात असणार आहे. जनरल स्टडीज पेपर 2मधला स्थानिक स्वराज्य संस्था, त्याचबरोबर स्थानिक पातळीवरील अधिकार आणि वित्त व्यवस्था यांचे प्रदान आणि त्यातील आव्हाने हे जे घटक आहेत त्याच्याशी तुम्ही या आर्टिकलला लिंक करू शकता. आणि पंचायती राज मंत्रालयातर्फे ही जी माहिती आहे ती प्रसारित करण्यात आलेली आहे. तर कॉन्टेक्स्ट काय आहे, 16व्या वित्त आयोगाच्या ज्या शिफारसी आहेत त्याचबरोबर वित्त मंत्रालयाची जी मार्गदर्शक तत्त्वे आहेत त्याचं प्रभावी आणि गतिमान अंमलबजावणी व्हावी यासाठी एक राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती राज्य पंचायती राज मंत्र्यांची. आणि आता कॉन्टेक्स्ट इतका महत्त्वाचा नाही आहे, महत्त्वाचं आहे या प्रेस रिलीजमध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 16व्या वित्त आयोगाने ज्या आर्थिक शिफारसी केलेल्या आहेत त्यांचं जे स्ट्रक्चर या प्रेस रिलीजमध्ये दिलेलं आहे ते महत्त्वाचं आहे आणि त्याची माहिती आपण सगळ्यात अगोदर पाहूया. तर आपला जो 16वा वित्त आयोग आहे त्याने शहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळून 7.91 लाख कोटींची तरतूद केलेली आहे. आणि हे जे 7.91 लाख कोटींची तरतूद ग्रामीण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मिळून जे केलेलं आहे त्याचं जे वाटप असणार आहे ते 60:40 या प्रपोर्शनमध्ये असणार आहे. म्हणजेच काय तर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना यातला 60% वाटा जाणार आहे आणि त्यांच्या वाट्याला यापैकी 4.35 लाख करोड येणार आहेत. त्याचबरोबर ज्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांना यातील 40% हिस्सा मिळणार आहे आणि त्यांच्या वाट्याला यापैकी 2.90 लाख करोड रुपये येणार आहेत. आणि इथून पुढचा जो डेटा असणार आहे तो हा जो ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जे अलोकेशन केलेलं आहे त्याचं स्ट्रक्चर आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. तर 16व्या वित्त आयोगाने ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी हा जो 4,35,236 रुपयांचा निधीची जी तरतूद केलेली आहे ती 15व्या वित्त आयोगाने केलेल्या तरतुदीपेक्षा 84% जास्त आहे. 15व्या वित्त आयोगाने ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 2,36,805 कोटींची तरतूद केली होती, तर 16व्या वित्त आयोगाने ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 4,35,236 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केलेली आहे. आणि ही जी तरतूद आहे ती 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशीपेक्षा 84% जास्त आहे. त्याचबरोबर हा जो 4,35,236 कोटी रुपयांचा जो निधी आहे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मंजूर केलेला, त्याला जर आपण ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या टोटल पॉप्युलेशननी जर डिवाईड केलं तर त्याद्वारे येणारं जे प्रतिव्यक्ती वाटप असणार आहे ते 953 रुपयांचं असणार आहे. आणि हे जे प्रतिव्यक्ती वाटप किंवा पर कॅपिटा अलोकेशन जे आहे ते आत्तापर्यंत सगळ्यात हायेस्ट अलोकेशन किंवा वाटप आहे असं आपण म्हणू शकतो. आणि यामुळे काय होणार आहे, यामुळे आपल्या ज्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांना त्यांची विकास कामं जी आहेत ती अधिक प्रभावीपणे पार पाडता येणार आहेत. त्यानंतर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी हा जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे 4,35,236 कोटी रुपयांचा, त्याचं वाटप कशाप्रकारे केलं जाणार आहे याची माहिती आपण घेऊया. हा जो निधी आहे तो पुढे 2 भागामध्ये विभागला जाणार आहे. एक आहे बेसिक ग्रांट ज्या 80% असणार आहे, दुसरा आहे परफॉर्मन्स बेस्ड ग्रांट ज्या 20% असणार आहे या एकूण निधीच्या. तर बेसिक ग्रांट आणि परफॉर्मन्स बेस्ड ग्रांटमध्ये काय फरक असणार आहे, या ज्या बेसिक ग्रांट आहेत त्याच्यावरती सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा हक्क असणार आहे आणि सरकारला हा जो निधी आहे तो सर्व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या निधीचं वाटप करणं भाग आहे. पण हा जो परफॉर्मन्स बेस्ड ग्रांट किंवा निधी असणार आहे तो त्यावरती ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना
त्यांचा हक्क सांगता येणार नाही. हा जो परफॉर्मन्स बेस्ड ग्रांट असणार आहे तो त्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येणार आहे. ज्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आरोग्य, शिक्षण, रस्ते, वाहतूक, दळणवळण या क्षेत्रामध्ये चांगलं काम करणार आहेत, अशा स्थानिक स्वराज्य संस्थांना या परफॉर्मन्स बेस्ड ग्रांटचं वाटप केलं जाणार आहे. त्यानंतर पुढे जाऊन हा जो बेसिक ग्रांट आहेत त्याचंसुद्धा पुढे 50-50% विभागणी केलेली आहे. आणि त्यांची विभागणी कशा प्रकारे केलेली आहे तर एक आहे टाईड ग्रांट, ज्याला आपण बद्ध अनुदान असं म्हणणार आहे, आणि दुसरं आहे अनटाईड ग्रांट, त्याला आपण मुक्त अनुदान असं म्हणू शकतो. तर आता हे बद्ध अनुदान आणि मुक्त अनुदानमध्ये काय फरक असणार आहे. जे बद्ध अनुदान असतं ते ज्या ठराविक कामांसाठी जो निधी मंजूर केलेला आहे त्या ठराविक कामांसाठीच हे अनुदान वापरावं लागतं. इतर कोणत्याही कामांसाठी हे अनुदान वापरता येऊ शकत नाही. तर आता बेसिक ग्रांटमधला हा जो 50% निधी बद्ध अनुदानासाठी मंजूर केलेला आहे तो कोणत्या कामासाठी वापरायचा आहे तर एक तर आहे सॅनिटेशन, स्वच्छता किंवा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, कचरा व्यवस्थापन आणि वॉटर मॅनेजमेंट, पाण्याचं व्यवस्थापन, या 3 घटकांसाठी हा जो बद्ध अनुदान देण्यात आलेला आहे त्याचा वापर करायचा आहे. इतर कोणत्याही कारणांसाठी या निधीचं यूज करता येणार नाही, आणि म्हणूनच त्याला आपण टाईड ग्रांट किंवा बद्ध अनुदान असं म्हणणार आहे. त्यानंतर दुसरं जे 50% याचा वाटा आहे तो रिमेनिंग बेसिक ग्रांट किंवा अनटाईड ग्रांट आपण त्याला असं म्हणणार आहे. त्याचबरोबर ज्याप्रमाणे बेसिक ग्रांटचं आपण पुढे जाऊन 50-50% विभागणी केलेली आहे टाईड ग्रांट आणि अनटाईड ग्रांटमध्ये, त्याचप्रमाणे परफॉर्मन्स बेस्ड ग्रांटचं सुद्धा पुढे 50-50% विभाजन करण्यात आलेलं आहे. या परफॉर्मन्स बेस्ड ग्रांटचं तो 50% वाटा आहे तो ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जाणार आहे, आणि उरलेला 50% जो वाटा आहे तो राज्य सरकारांसाठी असणार आहे. त्यामुळे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत जे राज्य चांगलं काम करणार आहेत, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना सत्ता किंवा महसुलाचं जास्तीत जास्त डिव्हॉल्युशन ज्या सरकारांतर्फे केलं जाईल किंवा ग्रामीण स्वराज्य संस्था भक्कम करण्यासाठी ज्या राज्य सरकारांद्वारे जास्त प्रयत्न केले जातील त्या राज्य सरकारांना हा जो निधी आहे तो मंजूर करून दिला जाणार आहे. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था चांगलं काम करणार आहेत त्यांना हा निधी मिळणार आहे. तर यामध्ये जर आपण पाहिलं तर बद्ध अनुदान आहे ते फक्त एवढंच आहे, आणि जे सॅनिटेशन, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि वॉटर मॅनेजमेंटसाठी वापरायचं आहे. बाकीचं हे जे सर्व अनुदान आहे ते मुक्त अनुदान आहे, अनटाईड कंपोनंट आहे. या अनुदानाचा वापर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सरकारे त्यांच्या तिथल्या ज्या स्पेसिफिक गरजा आहेत त्याच्या अकॉर्डिंग यूज करू शकतात. याच्यावरती कोणतंही बंधन नाही, कोणत्या कामासाठी हे यूज केलं पाहिजे याचं कोणतंही बंधन नाही. तिथल्या स्थानिक गरजांनुसार हा जो निधी आहे तो वापरला जाऊ शकणार आहे. आता हा जो डेटा मी तुम्हाला सांगितलेला आहे हाच डेटा पुढे शाब्दिक माध्यमातून मांडलेला आहे. जसं की ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 4,35,236 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. 84% वाढ आपल्याला यामध्ये पाहायला मिळालेली आहे. त्याचबरोबर बेसिक ग्रांटचं पुढे बद्ध अनुदान आणि मुक्त अनुदानामध्ये जे विभागणी केलेली आहे, त्याचबरोबर ज्या परफॉर्मन्स बेस्ड ग्रांट्स आहेत त्याचंसुद्धा पुढे 50-50% जे वाटप केलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सरकार यांच्यामध्ये. त्याचबरोबर जो दरडोई निधी वाटप जे आहे 953 रुपयांचं, ही सगळी माहिती मी तुम्हाला इन्फोग्राफिक्सच्या मदतीनं मागेच क्लिअर केलेली आहे. त्यानंतर आता जसं की आपण कॉन्टेक्स्टमध्ये पाहिलं होतं की ही जी कार्यशाळा झालेली आहे राज्य पंचायती राज मंत्रालयांची जी राष्ट्रीय कार्यशाळा झालेली आहे त्यामध्ये कशावरती विचारविमर्श करण्यात आलेला आहे त्याची माहिती मी तुम्हाला थोडक्यात देणार आहे. तर या ज्या आपल्या ग्रामपंचायती आहेत त्यांनी केवळ सरकारी अनुदानावर अवलंबून न राहता त्यांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावं याच्यावरती या कार्यशाळेमध्ये भर देण्यात आलेला आहे. तर आपल्या या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांनी कर किंवा कराव्यतिरिक्त इतर मार्गांनी स्वतःचा महसूल किंवा ओन सोर्स रिव्हेन्यू उभारावा असं या कार्यशाळेमध्ये आवाहन करण्यात आलेलं आहे. आता कर मार्गाने कोणता रिव्हेन्यू उभा केला जातो तर जे
आपले जे यात्रा कर आहेत, बाजार कर आहेत, घरफाळा, पाणीपट्टी यांसारखे जे कर आहेत त्याला आपण कर मार्ग म्हणणार आहे. आणि कराव्यतिरिक्त इतर मार्ग कोणते असणार आहेत तर सरकारी मालमत्तांवरती येणारं जे भाडं असणार आहे त्याला आपण इतर कराचे किंवा कराव्यतिरिक्त इतर मार्ग असं म्हणणार आहे. आणि या मार्गांनी स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वतःचा महसूल किंवा ओन सोर्स रेव्हेन्यू वाढवावं असं आव्हान या कार्यशाळेमध्ये करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायती किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना हा जो ओन सोर्स रेव्हेन्यू आहे तो संकलनात मदत करण्यासाठी, त्याचबरोबर त्याच्या संकलनात सुसूत्रता आणण्यासाठी आपल्या पंचायती राज मंत्रालयातर्फे मॉडेल ओन सोर्स रेव्हेन्यू नियमांचा आराखडा तयार करण्यात येत आहे. त्याचबरोबर सर्व राज्यांनी समर्थ पंचायत पोर्टलचा वापर वाढवावा याच्यावरती भर देण्यात आलेला आहे. हे जे समर्थ पंचायत पोर्टल आहे याद्वारे काय केलं जातं तर पंचायतीची जी मालमत्ता आहे त्याच्या नोंदी या पोर्टलवरती आपण ठेवू शकतो. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे करदाते आहेत त्यांची माहितीसुद्धा या पोर्टलवरती असते. त्याचबरोबर या पोर्टलवरती आपण UPIचा वापर करून पेमेंट करू शकतो. तर अशा प्रकारचं हे जे पोर्टल आहे ते आर्थिक प्रशासन, कामामधील पारदर्शकता आणि ऑन सोर्स रेव्हेन्यू संकलन बळकट करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना मदत करण्याचं एक प्रकारे काम करतं. त्याचबरोबर केंद्र सरकार आणि राज्य शासनाचे जे स्थानिक स्वराज्य संबंधित जे पोर्टल्स आहेत त्या पोर्टल्सचं एकत्रीकरण किंवा इंटिग्रेशन करण्यासाठी संमती दर्शवली गेलेली आहे. यामुळे काय होणार आहे तर जो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संबंधित जो डेटा असणार आहे तो अचूक डेटा भेटणार आहे. त्याचबरोबर प्रशासकीय सुलभतासुद्धा त्यामुळे येणार आहे. त्यानंतर आपली चौथी प्रेस रिलीज, डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिलने 52,000 कोटी रुपयांच्या संरक्षण खरेदी प्रस्तावांना मंजुरी दिलेली आहे. त्या संदर्भात असणार आहे. संरक्षण मंत्रालयातर्फे ही माहिती प्रसारित करण्यात आलेली आहे. आणि जनरल स्टडीज पेपर 3मधला सुरक्षा आव्हाने आणि सीमा क्षेत्रातील त्याचे व्यवस्थापन हा जो घटक आहे त्याच्याशी तुम्ही या आर्टिकलला लिंक करू शकता. तर डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिलने 3 जुलै 2026ला संरक्षण दलासाठी असलेल्या विविध संपादन प्रस्तावांना ॲक्सेप्टन्स ऑफ नेसेसिटी किंवा आवश्यकतेची स्वीकृती दिलेली आहे. म्हणजेच हे जे खरेदी प्रस्ताव आहेत त्यांना मंजुरी दिलेली आहे. आता हे जे संपूर्ण खरेदी प्रस्ताव असणार आहे तो एकूण 52,000 कोटी रुपयांचा असणार आहे. आणि याचं उद्दिष्ट काय असणार आहे तर आपले जे संरक्षण दलं आहेत त्यांची युद्धसज्जता प्रभावीपणे वाढवावी, आपले जे आर्मी आहे त्याचं मॉडर्नायझेशन व्हावं, त्याचबरोबर मेक इन इंडियाला प्रोत्साहन मिळावं हे उद्देश या डिफेन्स ॲक्विजिशन मागे असणार आहेत. त्यानंतर आता डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिलने या ज्या 52,000 कोटीच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे त्याच्या अंतर्गत आपण कोणकोणते डिफेन्स इक्विपमेंट खरेदी करणार आहोत त्याची माहिती आपण थोडक्यात घेणार आहोत. पहिला आहे आकाश तरंग. आकाश तरंग हे एक अँटी UAV इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली आहे. म्हणजेच आपल्यावर होणारे जे ड्रोनचे हल्ले आहेत त्याला टॅकल करण्याचं काम या आकाश तरंग अँटी UAV इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालीद्वारे केलं जाणार आहे. त्यानंतर दुसरं आहे मॅन पोर्टेबल अँटी टँक गायडेड मिसाईल. आता हे जे मिसाईल आहे ते आपण मॅन पोर्टेबल म्हणजे काय तर आपण त्याला अशा प्रकारे खांद्यावर माउंट करून फायर करू शकतो. हे एक अँटी टँक गायडेड क्षेपणास्त्र आहे. म्हणजेच याचा उपयोग रणगाड्यांच्या विरुद्ध केला जाणार आहे. अशा प्रकारे ते खांद्यावरती माउंट करून आपण रणगाड्यांच्या वरती फायर करू शकतो. आणि यामुळे काय होणार आहे, यामुळे आपली जी पायदळ आहे ज्याला आपण इन्फंट्री म्हणतो त्यांची रणगाड्यांना तोंड देण्याची त्यांची जी क्षमता आहे ती वाढणार आहे. त्यानंतर नेक्स्ट जे इक्विपमेंट आहे त्याचं नाव आहे मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल. हे जे मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल आहे ते आपल्या DRDO आणि इस्रायल देशाने मिळून बनवलेलं आहे. याची जी रेंज असणार आहे ती जवळपास 70 किलोमीटरच्या आसपास असते आणि आकाशात 16 किलोमीटरपर्यंत याची रेंज असते. आणि शत्रूचे जे कॉम्बॅट एअरक्राफ्ट असणार आहेत किंवा हेलिकॉप्टर्स असणार आहेत किंवा हे जे ड्रोन हल्ले असणार आहेत यांना तोंड देण्याचं काम या मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईलद्वारे केलं जाणार आहे. त्याचबरोबर दुसरं आहे VSHORAS म्हणजेच व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम. याची जी रेंज असते ती जवळपास 6 किलोमीटरच्या आसपास असते. त्याचबरोबर आकाशात वरती त्याची रेंज जवळपास 3.5 किलोमीटरच्या आसपास असते. आणि
याचासुद्धा उपयोग म्हणजे कमी पल्ल्यावरती असणारे जे कॉम्बॅट एअरक्राफ्ट असणार आहेत किंवा जे हेलिकॉप्टर्स असणार आहेत किंवा जे मिसाईल्स असणार आहेत त्यांना टॅकल करण्यासाठी या व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीमचा वापर होणार आहे. त्यानंतर दुसरं आहे ॲक्टिव्ह प्रोटेक्शन सिस्टीम आपण ॲक्वायर करणार आहोत. ही ॲक्टिव्ह प्रोटेक्शन सिस्टीम काय आहे तर ही ॲक्टिव्ह प्रोटेक्शन सिस्टीम आपण आपले जे टँक आहेत, रणगाड्या आहेत त्याच्यामध्ये इन्स्टॉल करतो आणि याच्यामध्ये रडार असतं, त्याचबरोबर रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी असतं आणि त्यामुळे ड्रोनवरती शत्रूद्वारे होणारे जे अँटी टँक गायडेड मिसाईल्स दागले जाणार आहेत शत्रूद्वारे किंवा जे रॉकेट दागले जाणार आहेत आपल्या रणगाड्यांवरती त्यांना या रडार आणि हे जे रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी आहे त्याद्वारे डिटेक्ट केलं जाणार आहे आणि आपल्या टँकवरती शत्रूकडून केले जाणारे जे मिसाईल हल्ले असणार आहेत त्यांना डिटेक्ट करून आकाशात नष्ट करण्याचं काम या ॲक्टिव्ह प्रोटेक्शन सिस्टीमद्वारे केलं जाणार आहे. त्यानंतर जेट आधारित कामिकाझे ड्रोन हे आपण इंडिजिनसली बनवलेले ड्रोन्स आहेत आणि याची जी रेंज असते ती 180 किलोमीटरच्या आसपास असते. त्याचबरोबर 450 किलोमीटर प्रति तास या स्पीडने हे जे कामिकाझे ड्रोन्स आहेत ते फायर केले जाऊ शकतात आणि हे जे कामिकाझे ड्रोन्स आहेत यांचं जॅमिंग केलं जाऊ शकत नाही किंवा स्पूपिंग करून त्यांची जी डिरेक्शन आहे ती चेंज केली जाऊ शकत नाही. त्यामुळे ते अतिशय विध्वंसक असतात आणि मुख्य म्हणजे त्यांना तयार करण्यासाठी खर्चसुद्धा कमी येतो. त्यामुळे कमी खर्चामध्ये शत्रूला जास्तीत जास्त नुकसान पोहोचवण्यासाठी हे जे कामिकाझे ड्रोन्स आहेत ते खूप महत्त्वाचे असतात. त्यानंतर नेक्स्ट जी आपण टेक्नॉलॉजी ॲक्वायर करणार आहोत त्याचं नाव आहे मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माइन. हे जे माइन्स आहेत ते आपण समुद्राच्या तळाशी लावतो आणि शत्रूच्या ज्या पाणबुड्या आहेत किंवा शत्रूच्या ज्या स्टेल्थ फ्रिगेट आहेत ज्या रडारवरती डिटेक्ट होत नाहीत अशा शत्रूच्या पाणबुड्या किंवा शत्रूचे जे स्टेल्थ फ्रिगेट जहाजं असणार आहेत त्यांना डिटेक्ट करून नष्ट करण्याचं काम या मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माइनद्वारे केलं जातं. हा जो फोटो आहे तो मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माइनचं ज्यावेळेस टेस्टिंग केलं होतं त्यावेळेसचा हा फोटो आहे. तर अशा प्रकारे या मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माइनचा आपण वापर करणार आहे शत्रूच्या पाणबुड्या आणि स्टेल्थ फ्रिगेट नष्ट करण्यासाठी. त्याचबरोबर दुसरी जी टेक्नॉलॉजी आपण अक्वायर करणार आहे त्याचं नाव आहे नेव्हल शिप बॉर्न अनमॅन्ड एरियल सिस्टीम. हे एखाद्या ड्रोनप्रमाणे काम करतं. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला रडार आणि रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि हे काम काय करणार आहे तर आपल्या देशाचा जो समुद्रामधील एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन असणार आहे याच्यावरती सर्वेलन्स करण्याचं किंवा याच्यावरती टेहाळणी करण्याचं काम या नेव्हल शिप बॉर्न अनमॅन्ड एरियल सिस्टीमद्वारे केलं जातं. आणि ही जी NSUAS आहे ती आपल्या ज्या युद्धनौका आहेत त्यांच्याद्वारे याला आपण लॉन्च करू शकतो किंवा याचं लँडिंगसुद्धा आपल्या युद्धनौकावरती करता येतं. त्यानंतर दुसरा आहे लँड बेस्ड टेस्टिंग फॅसिलिटी. आपण ज्या INSच्या वेगवेगळ्या युद्धनौका तयार करत आहोत त्या युद्धनौकांचं जे प्रोपल्जन सिस्टीम आहे किंवा त्यांचे जे मोटर्स आहेत त्यांचे टेस्टिंग करण्यासाठी या लँड बेस्ड टेस्टिंग फॅसिलिटीचा वापर होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट जी टेक्नॉलॉजी आपण ॲक्वायर करणार आहोत या खरेदी प्रस्तावाच्या माध्यमातून ती आहे FWHAPS तंत्रज्ञान. म्हणजेच काय फिक्स्ड विंग बेस्ड हाय अल्टिट्यूड सुडो सॅटेलाईट. आता हे काय असणार आहे फिक्स्ड विंग बेस्ड म्हणजे याचे जे विंग्स आहेत ते अशा प्रकारे फिक्स असणार आहेत आणि याच्यावरती तुम्हाला सोलर पॅनल्स लावलेले दिसतील. हे जे सोलर पॅनल्स आहेत याच्याद्वारे हा दिवसभर चार्ज होतो आणि रात्री त्या सोलरच्या मदतीने हा आकाशात उडत असतो. हाय अल्टिट्यूड म्हणजे हा जो आहे तो आकाशात जवळपास 18 किलोमीटरपर्यंत फ्लाय करू शकतो. हा जो मोस्टली स्टॅटोस्फिअरमध्ये राहून खाली टेहाळणी करण्याचं किंवा सर्वेलन्स करण्याचं काम याच्याद्वारे केलं जातं. त्याचबरोबर एका सॅटेलाईटप्रमाणे हा ॲक्ट करतो म्हणून याला फिक्स्ड विंग बेस्ड हाय अल्टिट्यूड सुडो सॅटेलाईट असं म्हटलं जातं. आणि याचा उपयोग जसं की मी तुम्हाला सांगितलं की इंटेलिजन्स गॅदर करण्यासाठी किंवा टेहाळणीसाठी सर्वेलन्ससाठी याचा आपण वापर करणार आहोत. तर अशा प्रकारचे हे जे वेगवेगळे डिफेन्स इक्विपमेंट्स आहेत आपण या 52,000 कोटींच्या खरेदी प्रस्तावाच्या अंतर्गत यूज करणार आहोत ज्याद्वारे आपली जी आर्मी आहे ती मॉडर्नाइज होणार आहे. आपल्या मेक इन इंडियाला चालना मिळणार आहे कारण यातले मोस्ट ऑफ द जे डिफेन्स इक्विपमेंट आहेत ते आपण इंडिजिनसली बनवत आहोत. तर आता नोट्समध्ये तुम्ही काय काय इन्क्लूड करणार आहे बघा की आता आपण हा जो घटक पाहिला
डिफेन्स ॲक्विजिशनचा. तर हा जो प्रस्ताव आहे त्याची माहिती आणि या प्रस्तावाच्या अंतर्गत आपण जे डिफेन्स इक्विपमेंट ॲक्वायर करणार आहोत त्या प्रत्येकाची थोडीशी फक्त नावं जरी लिहून ठेवली तरी पुरेसं होईल. याद्वारे तुमच्या या घटकाशी रिलेटेड ज्या नोट्स आहेत त्यामध्ये चांगल्या प्रकारचं व्हॅल्यू ॲडिशन होऊन जाईल. त्यानंतर इथे दुसरा टॉपिक जो आपण पाहिलेला आहे, तर 16व्या वित्त आयोगाने आपल्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जे फंड अलोकेट केलेलं आहे त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते तुम्ही तुमच्या पंचायत राज संस्थांच्या नोट्समध्ये ॲड करा. त्यामुळे त्या नोट्समध्ये एक चांगल्या प्रकारचं हे व्हॅल्यू ॲडिशन असणार आहे. त्यानंतर तुमचं जी GS3ची इन्फ्रास्ट्रक्चरची जी नोट्स आहे त्याच्यामध्ये भारताचे हे जे 7 आगामी हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर्स असणार आहेत त्याची माहितीसुद्धा इन्क्लूड करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या व्हिडिओमधून तुम्हाला व्हॅल्यू मिळत असेल तर चॅनलला नक्की सपोर्ट करा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ खाली कमेंट्स करा, तुमचे फीडबॅक्स द्या. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.